नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 11 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टचे अनालिसिस आज आपण करणार आहोत बाळांनो. एक्झॅक्ट सगळे क्वेश्चन सांगणारे, कोणते प्रश्न आले होते, कशा पद्धतीचे प्रश्न आता येऊ शकतात. ठीक आहे, मला फक्त टॉपिक सांगून मोकळं नाही व्हायचं होतं बाळांनो. बरेच युट्यूबर फक्त टॉपिक सांगून मोकळे होतात, व्ह्यूज गेन करून घेतात. ठीक आहे, त्या गोष्टी मला नको आहेत. जे पण क्वेश्चन मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टीची श्युरिटी पाहिजे की हा क्वेश्चन आला होता, असे असे ऑप्शन्स आले होते. सगळ्या गोष्टींची पीडीएफ बनवली बाळांनो, त्यानंतर तुमच्या समोर प्रेझेंट होतोय बाळांनो. ठीक आहे, अशाच पद्धतीने दर शिफ्टचे आपले प्रश्न येणार असणार बाळांनो. ठीक आहे, थोडासा उशिरा होऊ शकतात पण प्रत्येक शिफ्टचे प्रश्न येतील आणि ही पूर्ण पीडीएफ बाळांनो तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाईल, म्हणून व्हॉट्सअपला लगेच जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला आता आपण या पूर्ण आजच्या शिफ्टचे अनालिसिस बघूया बाळांनो. सगळ्यात आधी ठीक आहे 11 एप्रिलचा, ठीक आहे 1 मिनिट, 11 एप्रिलचा हा आहे बाळांनो तुमचा शिफ्ट 1 है ना, शिफ्ट 1 आहे तुमचा. शिफ्ट 1 मध्ये बाळांनो फिजिक्स तुमचा थोडासा टफर साईडला आला होता, टफेस्ट नव्हता. ठीक आहे, थोडासा टफर साईडला आला होता. ठीक आहे, जेवढा मी बघितलं फिजिक्सचे क्वेश्चन्स. ठीक आहे, केमिस्ट्री तुमचा इझिएस्ट आला होता बाळांनो. मागच्या वर्षाचे जेवढे पण शिफ्ट मी बघितले होते त्यापेक्षा या वर्षाचा हा जो पहिला शिफ्ट आहे बाळांनो तो इझिएस्ट शिफ्ट होता. मॅथ्स तुमचा मॉडरेट होता बाळांनो. ठीक आहे, ओव्हरऑल तुमचा पेपर इझी टू मॉडरेट लेवलचा तुमचा पेपर होता बाळांनो. या शिफ्टचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा सुद्धा वेगळा व्हिडिओ येणार आहे बाळांनो. या शिफ्टचा सेफ स्कोर काय असणार आहे, ओबीसी ओपन कॅटेगरीचा सेफ स्कोर काय असणार आहे, सगळ्या गोष्टींबाबत मी नेक्स्ट व्हिडिओला बोलणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन सांगण्यासाठी आलेलो आहे बाळांनो. ठीक आहे, डिफिकल्टी लेवल समजली, इझी टू मॉडरेट ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल होता बाळांनो आणि फिजिक्स थोडासा टफर साईडला होता. ठीक आहे, चला आता आपण प्रश्न बघूया बाळांनो. ठीक आहे, कसे प्रश्न आले होते, पण त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतोय बाळांनो. ठीक आहे, पण त्या व्यवस्थित बघा आणि त्यानुसार तुम्हाला पुढचे आता निर्णय तुमचे घ्यायचे आहेत बाळांनो. ठीक आहे, ठीक आहे, आजचे फीडबॅक्स काही आलेले आहेत बाळांनो. फीडबॅक्स बघा बाळांनो. जस्ट एग्जाम खत्म हुआ सर. ठीक है, पेपर वॉज इजी टू मॉडरेट. ठीक है, केमिस्ट्री का सारा मॉक टेस्ट एंड क्रैश कोर्स में से था. ठीक है, फिजिक्स एंड मैथ्स भी काफी क्वेश्चन सेम टू सेम आए थे. ठीक है, तुम्ही डिटेल इथं फीडबॅक बघू शकतात बाळांनो. हा पहिला फीडबॅक झाला. दुसरा फीडबॅक तुम्ही इथं बघू शकतात बाळांनो. ठीक आहे, क्वेश्चन्स मॉक टेस्ट आणि सेम टू सेम होते. ठीक आहे, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून सेम टू सेम होते. डिटेल तुम्ही इथं रीड करू शकता पूर्ण फीडबॅक. ठीक आहे, तिसरा बघा बाळांनो. ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट. ठीक आहे, सेम टू सेम क्वेश्चन आले बाळांनो. इथं हा फीडबॅक बघून मला इतकं चांगलं वाटलं बाळांनो. पॅरेंट्सने फीडबॅक दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही इथं स्वतः वाचू शकता या फीडबॅक बद्दल. ठीक आहे, की सेम टू सेम प्रश्न आले होते सीईटीच्या परीक्षेमध्ये. मग आता हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये एनरोल केलेलं नसेल ते आता एनरोल करू शकतात बाळांनो. सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 2 ला सुद्धा सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट कामात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली असेल ते सुद्धा एनरोल करू शकतात, जेणेकरून तुम्ही मॉक अटेम्प्ट 2 मध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करू शकतात बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न इथूनच येतील बाळांनो. ठीक आहे, सगळे कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, पीवायक्यू सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ऍटलीस्ट आता जे अटेम्प्ट 1 च्या विद्यार्थ्यांनी इम्पॉर्टंट चॅप्टर्स बघून घ्या, मॉक टेस्ट बघून घ्या बाळांनो, आणि अटेम्प्ट 2 च्या विद्यार्थ्यांनी सगळा पूर्ण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट डिटेलमध्ये बघा. ठीक आहे, जर 2020 मागच्या वर्षाचा जर रेकॉर्ड तुम्हाला बघायचा असेल बाळांनो, 92 प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये ऑलमोस्ट 90 ते 92 प्रश्न सेम टू सेम आले होते विदाउट व्हॅल्यू चेंज, आणि 50 ते 60 प्रश्न बाळांनो थोडेफार व्हॅल्यू चेंज करून आलेले होते. म्हणून प्लीज ट्रस्ट करा या गोष्टीवरती. महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओपी, विजिटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केसीटी, संगीत, ऑटोमोबाईल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. ठीक आहे, इथं एक चूक केली तुम्हाला खूप मार्क पडेल बाळांनो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, सगळे फीडबॅक वगैरे बघा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. शेवटचा चान्स आहे बाळांनो. आता एनरोल करणार तुम्हाला अटेम्प्ट 1 ला पण कामात येईल आणि तुम्हाला अटेम्प्ट 2 ला पण कामात येईल. ठीक आहे, चला आता हा फिजिक्सचा पहिला प्रश्न बाळांनो. ठीक आहे, हा तुमचा वेव्हचा प्रश्न, ॲम्प्लिट्यूडचा प्रश्न बाळांनो. ॲज इट इज प्रश्न मॉक टेस्ट मध्ये आलेला आहे, ॲज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज. कारण हा प्रश्न ऑलरेडी केसीईटी मध्ये विचारला होता, म्हणून ऑलरेडी आपण टाकून ठेवलेला होता, आणि मागच्या वर्षाच्या सीईटी मध्ये ॲज इट इज प्रश्न आलेला होता, म्हणून ॲज इट इज हा प्रश्न आला बाळांनो. नेक्स्ट प्रश्न बघू शकता तुम्ही, साऊंड वेव्हचा हा प्रश्न बाळांनो. हा प्रश्न क्रॅश कोर्स मध्ये शिकवलेला आहे. शिवान सरांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेला आहे विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला आज आलेला होता बाळांनो. त्यानंतर तुम्हाला एअर कॉलमचा प्रश्न, हा प्रश्न न्यू होता कम्प्लिटली. ठीक आहे, हा प्रश्न कधीच रिपीट झाला नव्हता आधी, आणि हा कम्प्लिटली न्यू होता, पण सेम कॉन्सेप्ट शिवान सरांनी शिकवली होती बाळांनो. सेम प्रकारचा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवलेला आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी रेशिओ मी किती वेळा बोलत होतो बाळांनो, मागचा व्हिडिओ बघा माझा, ओपन करा. फ्रिक्वेन्सी रेशिओवरती प्रश्न येणार हे बोललो होतो बाळांनो मी. प्लीज एकदा बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. त्यानंतर एसएफएमचा सेम टू सेम प्रश्न हा क्रॅश कोर्स मध्ये झालेला आहे बाळांनो, है ना. त्यानंतर बाळांनो हीट सप्लायचा हा प्रश्न बाळांनो 48 डिग्री सेल्सिअस ॲज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज क्रॅश कोर्स मध्ये पण आणि मॉक टेस्ट मध्ये पण आपण टाकलाय बाळांनो.
त्यानंतर बाळांनो हा प्रश्न एसएसएम अँप्लिट्यूडचा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो, हा प्रश्न आज विचारलेला होता. त्यानंतर सॉलिड सिलेंडरचा प्रश्न बाळांनो, कायनेटिक एनर्जीचा. मी तुम्हाला काय बोललो होतो, रोटेशन मधून प्रश्न कुठून येणार आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया, कायनेटिक एनर्जी, टॉर्क आणि तुमचा याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया, कायनेटिक एनर्जी, टॉर्क आणि तुमचा याच्यावरती सर्क्युलर प्लस रोटेशन मिक्स है ना, याच्यावर तुमचा प्रश्न येणार आहे. ॲज इट इज तुमचा कायनेटिक एनर्जीचा प्रश्न आला बाळांनो सॉलिड सिलेंडरचा. ठीक आहे, वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन बोललो होतो. ठीक आहे, कायनेटिक एनर्जीचा प्रश्न आला. ॲज इट इज सेम टू सेम प्रश्न तुमचा मॉक टेस्ट मध्ये कव्हर्ड केलेला आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर पाईप फ्लोचा हा प्रश्न वेलॉसिटीचा क्रॅश कोर्स मध्ये पण कव्हर्ड आहे, मॉक टेस्ट मध्ये पण कव्हर्ड आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बाकीच्या शिफ्ट मध्ये पण येणार आहे बाळांनो. कॅपिलरी ट्यूबचा मी बोललो होतो तुम्हाला, कॅपिलरी राईजचा प्रश्न येणार आहे बाळांनो, आला हा प्रश्न. ठीक आहे, तुम्हाला स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये हा प्रश्न ऑलरेडी सांगितला होता. त्यानंतर रिझल्टंट लॉजिक गेट क्रॅश कोर्स मध्ये मॉक टेस्ट मध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे बाळांनो, विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे, त्यानंतर आता आपण वळूया बाळांनो केमिस्ट्रीवरती. केमिस्ट्रीमध्ये बाळा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन क्रॅश कोर्स प्लस मॉकटेचचा सेम टू सेम प्रश्न बाळांनो आज आलेला होता. त्यानंतर डायमॅग्नेटिक क्रॅश कोर्स प्लस मॉकटेचचा सेम टू सेम प्रश्न बाळांनो. त्यानंतर जॉमेट्री तुम्हाला सांगायची होती FeCO3 ची, कशाची, FeCO3 ची. किती वेळा बोललो होतो बाळांनो, Fe2CO4 किंवा XeF4 याची डायग्राम तुम्हाला काढायलेली, Xe2F6 याची डायग्राम काढायलेली. 1 2 3 4च्या 4 प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये कव्हर केले होते, त्याच्यापैकी एक येऊन गेला बाळांनो है ना. आणि हा प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला होता इम्पॉर्टंट प्रश्नांमध्ये. ठीक आहे, त्यानंतर राउल्स लॉवरती प्रश्न आला बाळांनो. त्यानंतर डिस्प्रोपोर्शनल रिएक्शन वरती क्वेश्चन आला. हे सगळे ॲज इट इज मॉक टेस्ट मधले नव्हते, पण हे दोघं कॉन्सेप्ट तुम्हाला क्रॅश कोर्स मध्ये शिकवलेलं. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो शेप ऑफ ICI3 आहे. ठीक आहे, याचा शेप तुम्हाला सांगायचा आहे. त्यानंतर बाळांनो रूट्स रिएक्शन किती वेळा बोललो होतो बाळांनो, रूट्स रिएक्शन, कॅनेन्झर रिएक्शन, अल्डोल कंडेन्सेशन, तिघांपैकी एक येणार आहे. तुम्हाला अपर्णा मॅमने क्रॅश कोर्स मध्ये सुद्धा सांगितलं होतं रूट्स रिएक्शन तुमची विचारली जाणार आहे. त्या ऍस्पिरिनचा प्रश्न आला बाळांनो, मॉक टेस्ट मध्ये ऑलरेडी टाकला होता ऍस्पिरिनचा. युरिया आणि ग्लुकोजचा प्रश्न मॉक टेस्ट मधला सेम टू सेम आला बाळांनो, थर्ड मॉक टेस्ट मध्ये, 7th मॉक टेस्ट मध्ये हा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, त्यानंतर तुमचा डेन्सिटी ऑफ गॅसचा हा प्रश्न आला बाळांनो. डेन्सिटी ऑफ क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला यांनी अपर्णा मॅमने हा शिकवला आहे प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर हा प्रश्न कम्प्लिटली न्यू होता. ठीक आहे, मला माझ्यासाठी पण न्यू होता आणि हा CET मध्ये पण न्यू आला होता बाळांनो, तुम्ही एकदा बघू शकतात. त्यानंतर मॅथ्स मध्ये बाळांनो हा प्रश्न आहे ॲज इट इज सेम टू सेम क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्टचा प्रश्न आहे ॲज इट इज बाळांनो, विदाउट व्हॅल्यू चेंज. त्यानंतर तुमचा प्रोबॅबिलिटीचा प्रश्न क्रॅश कोर्सचा प्रश्न आहे बाळांनो. त्यानंतर प्रोबॅबिलिटी एजचा हा प्रश्न मॉक टेस्टचा आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशनचा हा प्रश्न बाळांनो, x/x/2 किंवा x/x+1 किंवा x/x-1 किती वेळा सांगितलं होता रवी सरांनी, ॲज इट इज प्रश्न येणार आहे सांगितलं होतं क्रॅश कोर्स मधून है ना. आणि हा प्रश्न आपण मॉक टेस्टला पण टाकला होता. 8 नंबरची मॉक टेस्ट ओपन करा, ॲज इट इज प्रश्न भेटेल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्शिएशनचा हा प्रश्न बाळांनो, मी तुम्हाला बोललो होतो अंडर रूटचं डिफरन्शिएशन येणार आहे. रवी सरांनी सुद्धा सांगितलं होतं अंडर रूटचं डिफरन्शिएशन येईल. मॉक टेस्ट मध्ये अंडर रूटचे असे 6 डिफरन्शिएशन आपण काढलेले आहेत बाळांनो. हा √x प्लस √x प्लस 6 हा प्रश्न आलाय बाळांनो मॉक टेस्ट मध्ये. आणि क्रॅश कोर्स याच्यामध्ये CET मध्ये काय आला, फक्त 6च्या जागेवर 2 केलेले बाळांनो है ना. जाऊन तुम्ही चेक करू शकतात. ज्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम असेल सर तुम्ही खोटं बोलताय मला मेसेज करा, मी त्यांना प्रूफ दाखवेल. ठीक आहे, अरेंज 5 बॉयज 3 गर्ल्स. ठीक आहे, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट बाळांनो, परम्युटेशन कॉम्बिनेशनचा हा आपण मॉक टेस्ट मध्ये नव्हता टाकला. ठीक आहे, क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्शन रेशिओज ॲज इट इज प्रश्न क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मधून. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1/x, इंटिग्रेशन ऑफ 1/√x सांगितलं होतं रवी सरांनी, दोघांपैकी एक प्रश्न येणार आहे आणि आपण दोघं प्रश्न मॉक टेस्ट मध्ये टाकले होते बाळांनो. त्यानंतर प्रोबॅबिलिटी फॉर्म्युला तुम्हाला विचारला होता. अशा पद्धतीने आजचा पूर्ण पेपर आला होता बाळांनो. मॅक्झिमम ठीक आहे. आता हे 30च प्रश्न आहेत, बाकीचे जसे प्रश्न मला भेटताय मेमरी बेस्ड प्रश्न ॲज इट इज मी तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करेल बाळांनो. म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच प्रश्न येत आहे हे समजलं तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट बाकी असेल ते क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट बघून जा. ज्या विद्यार्थ्यांचं शिफ्ट झाली असेल ते अटेम्प्ट 2 ला बाळांनो सेम टू सेम प्रश्न तुम्हाला विचारले जातील है ना. मी गॅरंटी देतो बाळांनो, या गोष्टीची गॅरंटी घ्यायला रेडी आहे ओपन प्लॅटफॉर्मवरती. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअपला जॉईन करा बाळांनो, व्हॉट्सअपवरती पूर्ण PDF तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, आणि पुढच्या पेपरसाठी थोडंसं मला पेशंटली वेट करा बाळांनो. मी सगळे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत जाईल है ना. मला थोडासा वेळ लागेल पण सगळे प्रश्न मी तुमच्यासाठी आणेल. गोष्ट समजते. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि या व्हिडिओला शेअर करा बाळांनो. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा. रजिस्ट्रेशन क्लोज होतील बाळांनो, त्या आधी तुम्ही
एनरोल करा. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.